माझ्या नावाचा कोणी गैरवापर करतो. आणि आमची अपेक्षा तीच आहे की दादा ज्या प्रांजळपणे या गोष्टी बोलतायत किंवा मांडतायत त्याच प्रांजळपणे लोकांच्या समोर या सर्व गोष्टी स्पष्टीकरण होऊन यायलाच पाहिजे. हे जे प्रकरण पुढे आल्यानंतर आता आपण सर्वजण जागे झालेले आहोत, पण हे जर प्रकरण जर आमचे विरोधी माजी विरोधी पक्षनेत्यांनी जर हे मांडलं नसतं तर कोणाला या गोष्टीची माहितीच पडली नसती. आणि काँग्रेस पक्षाने जसं सांगितलं तर निवड फक्त हा एक प्रकरण नाही, परंतु आमची माहिती अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः शहरामध्ये असे अनेक प्रकल्प आणि अनेक जागा या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून घेण्याचं काम केलेलं आहे. ते सत्ताधारी आहेत, ते राष्ट्रवादी पक्षाचेच नाही इतर पक्षाचे पण आहेत. अशा ज्या गोष्टी आहेत त्याचाही देखील व्हाईट पेपर त्यांनी काढलं पाहिजे की आत्तापर्यंत गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कोणाला जमिनी दिल्या, काय दिल्या, कशा दिल्या, कुठच्या नियमामध्ये दिल्या आणि काय निकष तुम्ही वापरलेले आहेत, या सर्व गोष्टीचा विचार तुम्ही करा. पार्थ पवारांना हे सरकार वाचवते का? कारण का त्यांच्यावर कुठेही गुन्हा अद्याप झालेला नाही. नाही, आता कसं आहे सरकार हे तर स्वाभाविकच आहे की मी सांगायची गरज नाही. काल या बाबतीतलं सुस्पष्ट देखील स्पष्टीकरण किंबहुना आपली भूमिका जी आहे पवारसाहेबांनी पण स्वतः मांडण्याचं काम केलेलं आहे. आम्ही तर ही सुरुवातीपासून हे मुद्दा मांडतोच आहोत. भाऊ पार्थ पवार यांच्यावरती आरोप लागलेले आहेत. मात्र अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, तर ते पदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ शकते असं वाटतं. आता तुम्ही बघितलं असेल की एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही कोणाची गय करणार नाही, दुसऱ्या बाजूला स्वतः दादांनी सांगितलं आहे की तुम्ही निष्पक्षरीतीने तुम्ही ही चौकशी करा. आम्ही बघतोय की बघ कशा होत आहेत, काय होत आहेत. आणि विधानसभा तर आहेतच, डिसेंबर महिन्यामध्ये या सर्व प्रश्नांची चर्चा तिकडे आम्ही करू. सर एक शेवटचा मराठीत निलंबित तहसीलदार जे सूर्यकांत येवले आहेत त्यांचं एक पत्र समोर आलेलं आहे. त्यांनीच ही जागा जी आहे ती पार्थ पवार यांच्या कंपनीला दिलेली आहे. त्यांना माहिती असताना सुद्धा पैसे भरून ही जागा जी महार रेजिमेंटची जागा होती वतनाची ती देण्यात आलेली. संपूर्णच प्रकरण हा संशयास्पद आहे. दुसऱ्या बाजूला फसवणुकीचं पण होऊ शकतं. आता कोणी कोणाला फसवलं, त्यांना कोणीतरी दुसऱ्यांनी फसवलं का, हा सर्व नंतरचा भाग आहे. पण सत्यता ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आपल्या लक्षात आलं असेल की हे प्रकरण ज्यावेळी आमच्याकडनं पुढे आणलं गेलं त्यावेळी ज्या गोष्टीची चर्चा झाली त्यानंतर ही चर्चाही झाली नसती. आणि एवढंच नाही तर अनेक अशा ज्या पुणे शहरातल्या ज्या जमिनी आहेत वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी पण देखील घेण्याचं काम ते करत आहेत. आणि म्हणून त्याच्यातली जी स्पष्टता बाहेर यायला पाहिजे आणि म्हणून निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे. नाही झालं तर आम्ही विधानसभेमध्ये त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार. ड्रोनबद्दल हिंदी दुर्दैव की बात है कि आज इस पूरे परिसर में ड्रोन लाने का काम किया गया. आप सबको पता है कि ड्रोन अगर उड़ाना है और ड्रोन से कोई अगर व्यवस्था करनी है तो उसकी परमिशन मुंबई पुलिस और संबंधित यंत्रणा से लेनी पड़ेगी. अब ये कहा जा रहा है कि ये ड्रोन MMRDA का है, तो सवाल ये उठता है कि अगर MMRDA ने परवानगी ली होगी तो जो एरिया में ये ड्रोन को घुमाया जा रहा है वो रविवार में क्यों किया जा रहा है, किस लिए किया जा रहा है, और साथ ही साथ में कि यहाँ के लोगों को जानकारी देना उनका कर्तव्य है कि नहीं, क्योंकि प्राइवेसी भी है सबकी. और आप सबको पता है कि मातोश्री का परिसर और मातोश्री ये हाई सिक्योरिटी जोन में आता है. सरकार और केंद्र सरकार के भी निकष है. ऐसे निकष होने के बावजूद भी यहाँ पे ड्रोन जिस तरह से लाया गया किया गया ये बहुत ही निंदनीय, और इसकी जानकारी इन्होंने पहले देनी चाहिए थी जो दुर्दैव से दी नहीं. और हमारा मानना और कहना ऐसा है कि अगर यही बात राज्य की मुख्यमंत्री के बंगले के ऊपर होती, वर्षा के ऊपर होती, उप मुख्यमंत्री दोनों के बंगले के ऊपर होती, तो फिर क्या न्याय हो दिया हो जाता, संबंधित अधिकारी के ऊपर कार्रवाई की जाती थी. इसलिए हमारी मांग है कि इसकी जांच होनी चाहिए और ये सब जानकारी यहाँ के रहवासियों को क्यों नहीं दी गई इसके बारे में भी स्पष्टता आनी चाहिए. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.